नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये 30 इंच साईज कटोरी ब्लाउजची पेपर कटिंग तयार करून घ्यायची आहे। तर त्याच्यासाठी मेजरमेंट हे मी पूर्ण आधी लिहून घेतलेलं आहे आणि स्क्रीनवरती सुद्धा दाखवलेलं आहे। तर ब्लाउजची तयार उंची आहे 12 इंच, त्याच्यात 1 इंच प्लस करून आपल्याला 13 इंचावरती 2 खुणा करून आणि सरळ रेष ओढून घ्यायची आहे। नंतर मग आपल्याला मागचा गळा आहे 9 इंचाचा, त्याच्यासाठी आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे 5.5 इंच। 5 इंचाला 2 रेषा कमी आणि 2 खुणा करून घ्यायच्या। त्याच्यानंतर मुंडा घ्यायचा आहे आपल्याला 5.25 इंच। तर हे ब्लाउजवरचं माप नाही, तर हे अंगावरून मोजून घेतलेलं माप आहे। तर त्याच्यानंतर अर्धा इंच मागचा मुंड्याचा शेप देण्यासाठी तिरकस आखून घ्यायचं आणि 1 इंचावरती पॉइंट देऊन पूर्ण खुणा करून घ्यायच्या आहेत। त्याच्यानंतर छाती आहे 30, त्याचा चौथा भाग घ्यायचा आहे 7.5 इंच आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला मागच्या मुंड्याचा शेप ह्या रेषेवरून देऊन घ्यायचा आहे। जी आपण मुंडा उतारची रेषा आखून घेतलेली आहे तिथं आपल्याला मागच्या मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आणि खाली तिरकस 1/2 इंच इतकं तिरकस डाऊन जायचं। अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून आणि मग आपल्याला मुंडा मोजून घ्यायचा। तर हे अंगावरचं माप आहे, त्याच्यासाठी अशा पद्धतीने आपल्याला मुंडा मोजून घ्यायचा। तर तो अगदी परफेक्ट 6.5 इंच येत आहे। तर पूर्ण मुंडा राऊंड आहे, फोटोत दाखवल्याप्रमाणे तो पूर्ण 13 इंचाचा आहे। कमर आहे 26 इंच, त्याचा चौथा भाग येतो 6.5 इंच। त्याच्यानंतर मागच्या साईडचा 1 इंचाचा टक्स आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि त्याच्यानंतर हे आपल्याला सरळ रेषेत आखून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर मग शोल्डर पट्टी किती इंचाची आहे ते सुद्धा चेक करून घ्यायचं आणि त्याच्यापुढे मग आपली गळा रुंदी किती उरते हे चेक करून घ्यायचं। तर अशा पद्धतीने मी चेक करून आणि त्याच्यानंतर 2 इंचाची गळा रुंदी उरते। तर 5.5 इंचाचा पुढचा गळा आहे, तर शिलाई मार्जिन ॲड करून मी 6 इंचावरती खूण करून आणि गोल गळा तयार करून घेतला। क्रॉस पट्टी घ्यायची आहे आपल्याला आयहुकच्या बाजूला 3 इंच आणि साईड पार्ट जवळ 2 इंच। तर 3 इंच आणि 2 इंच जी क्रॉस पट्टी आहे तिला गोलाकार देऊन घ्यायचा। त्याच्यानंतर मग आपल्याला कटोरी घ्यायची आहे 4.25 इंचाची। तर 4.25 इंच अशा पद्धतीने जिथं क्रॉस पट्टी मोजून घेतलेली आहे तिथं मोजून आणि वरच्या बाजूला परत 4.25 इंचावरती खूण करून घेतली। तर पुढच्या मुंड्याचा शेप द्यायचा बाकी होता, म्हणून अर्धा इंच खाली पॉइंट देऊन आणि पुढच्या मुंड्याचा शेप देऊन घेतला। त्याच्यानंतर मागच्या मुंड्यापासून आपण केव्हाही 2.5 इंचाचा अंतर घेत असतो, परंतु लहान साईज असल्यामुळे आपल्याला 2.5 इंच न घेता 2.25 इंच अशा पद्धतीने मोजून घ्यायचं। त्याच्यानंतर इथून बरोबर 1 इंचावरती पॉइंट द्यायचा आणि 2.25 इंचावरचा पॉइंट आणि गळ्याकडचा पॉइंट जोडून आणि त्याच्यानंतर खालच्या बाजूला जी 4.25 इंचाची पॉइंट देऊन घेतलेले आहेत ते जोडून आणि कटोरीचा गोल आकार देऊन घ्यायचा आहे। त्याच्यानंतर 5.5 इंचाचं शोल्डर घेतलेलं आहे आणि 5.25 इंच मुंडा हा आखून घेतलेला आहे। त्याच्यानंतर क्रॉस पट्टी ही आपल्याला शिलाई मार्जिन लागत असतं, म्हणून 1/4 इंच इतकी खालच्या बाजूला लगेचच वाढवून घेतली आणि पूर्ण पार्ट हे मी कटिंग करून घेतले। तयार करून घेतलेले सर्व पार्ट आपल्याला कटिंग करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर शोल्डर उतार 1/2 इंच इतका देऊन घ्यायचा आहे। त्याच्यानंतर मग मागची साईड आणि पुढची साईड दोघंही पार्ट हे वेगवेगळे करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला मागची साईड वेगळी करून झाल्यानंतर खालच्या बाजूला आपण क्रॉस पट्टीसाठी 1/4 इंच इतकं अंतर वाढवून घेतलेलं आहे, तर ते कटिंग करून घ्यायचं। गळा आपण ओपन केलेला आहे 2 इंचावरती। गळ्याची खोली आहे 9 इंच, त्याच्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन म्हणून 9.5 इंचावरती बरोबर आपल्याला खूण करून आणि बॉक्स तयार करून गळ्याला तुमच्या आवडीनुसार आकार देऊन घ्यायचा। त्याच्यानंतर मागच्या साईडला आपण जिथं टक्स देत असतो त्याचा अशा पद्धतीने मध्य सेंटर काढून 4 किंवा 4.5 इंचाचा टक्स देऊन घ्यायचा आहे। दोघंही बाजूंना अर्धा इंचावरती
अशा पद्धतीने 2 खुणा करून घ्यायच्या। त्याच्यानंतर इथं अर्धा इंचावरती अशा पद्धतीने तिरकस रेषा ओढून आणि मागच्या साईडची पूर्ण गळ्याची आणि अर्धा इंचाचा जो भाग आपण आखून घेतला त्याची कटिंग करून घ्यायची। त्याच्यानंतर मग क्रॉस पट्टी, साईड पार्ट आणि कटोरी हे सर्व पार्ट वेगवेगळे करून घ्यायचे आहेत। तर इथं आपल्याला क्रॉस पट्टीला काही शिलाई मार्जिन वगैरे काहीही द्यायची गरज नाही। आपल्याला ही मूळ कटोरी आहे तर ही आपल्याला वाढवून घ्यायची आहे। त्याच्यानंतर मागच्या साईडला आपण अर्धा इंच खालच्या बाजूला तिरकस कटिंग केलेलं आहे ते सुद्धा इथं अशा पद्धतीने मोजून आणि तिरकस कटिंग करून घ्यायचं। त्याच्यानंतर मग इथं आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची आहे। तर 1.25 इंचावरती अशा पद्धतीने 2-3 खुणा करून घ्यायच्या आणि सरळ रेष ओढून घ्यायची। त्याच्यानंतर तयार केलेली मूळ कटोरी ही बरोबर ह्या रेषेवरती ठेवून घ्यायची। तर सर्वात आधी कटोरी अशा पद्धतीने मध्य सेंटरवरती फोल्ड केली, खालच्या बाजूला 1/2 इंच अशा पद्धतीने तिरकस रेषा ओढून कटोरीचा मध्य सेंटर काढून आणि अशा पद्धतीने तिरकस कटिंग करून घ्यायची। त्याच्यानंतर मूळ कटोरी अशा पद्धतीने 1.25 इंचाचा जी रेष ओढून घेतलेली आहे तिथं ठेवून आणि आहे तशीच्या तशी कॉपी करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर मग आपल्याला एका बाजूला आपण ऑलरेडी 1.25 इंच अंतर मोजून घेतलेलं आहे तर दुसऱ्या बाजूला सुद्धा 1.25 इंच अंतर मोजून घ्यायचं। त्याच्यानंतर हे अंतर किती दोघंही बाजूंना शिलाई मार्जिन घ्यायचं। नंतर हे अंतर जितकं आहे तर हे आहे 4.25 इंच, तेच बरोबर अशा पद्धतीने तिरकस मोजून सरळ रेष ओढून घ्यायची। त्याच्यानंतर मग इथं सरळ रेष ओढून घ्यायची आहे तर खालच्या बाजूला तिरकस वाटत असल्याने परत मूळ कटोरी ठेवून आणि चेक करून घेतलं। त्याच्यानंतर 1.25 इंचापर्यंत सरळ रेष ओढून घेतली। त्याच्यानंतर कटोरीचा मध्य सेंटर हा बरोबर आहे किंवा नाही हा सुद्धा चेक करून घेतला तर तो बरोबर आहे। मध्य सेंटरपासून खालच्या बाजूला 1.5 इंचावरती सरळ रेष ओढून घेतली आणि जे पॉइंट आपण दिलेले आहेत तर ते सर्व अशा पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायची आहेत। त्याच्यानंतर हे पॉइंट सुद्धा जोडून घेत आहे। तर जिथं जिथं आपण पॉइंट वाढवून घेतले ते जोडून आणि पूर्ण कटोरीची आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे। तर वाढीव कटोरी ही तयार झालेली आहे। तर तिची आता आधी कटिंग करून आणि परत आपल्याला टक्स द्यायचा आहे। त्याच्यानंतर मग कटोरी अशा पद्धतीने दोघंही कोणे एकमेकांवरती ठेवून आणि खालच्या बाजूला जो काही थोडाफार भाग तिरका झालेला असेल तर तो कटिंग करून घ्यायचा। शिलाई मार्जिन सोडून आणि 4.25 इंचाची कटोरी आहे तर 2 इंच आणि 1 लाईन इतकी बरोबर अशा पद्धतीने मोजून आणि टक्ससाठी 1.5 इंच अंतर हे बरोबर उरतं। उभा टक्स घ्यायचा आहे 2.5 इंच। त्याच्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करून आणि खूप छान अशी गोल कटोरी तयार झालेली आहे। तर बघू शकतात। त्याच्यानंतर मग आपल्याला बाहीची कटिंग करून घ्यायची आहे। तर 4 इंचाची बाही आहे त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करून 5 इंचावरती सरळ रेष ओढून घेतली। तर कॅप हाईट घ्यायची आहे 2.5 किंवा 2.25 इंच, तर मी 2.25 इंच घेऊन अशा पद्धतीने खून करून घेतली। मुंडा राऊंड आहे 6.5 इंच, तर तो अशा पद्धतीने खून करून घेतली। पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन, खालच्या बाजूला 1/2 इंच इतका तिरका उतार देऊन घेतला। नंतर मुंडा राऊंड अशा पद्धतीने सरळ रेष ओढून त्याचा मध्य काढून घेतला। 1 इंचावरती 1.5 इंचावरती 2 पॉइंट देऊन आणि बाहीचा शेप देऊन घेत आहे। तर आतील भाग अर्धा इंचापेक्षा जास्त आणि 1 इंचापेक्षा कमी यायला पाहिजे। त्याच्यानंतर 5.25 इंच दंडघेर आहे तो मोजून त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन मोजून घेतलं आणि मग पूर्ण बाहीची आपल्याला कटिंग करून आणि ती सुद्धा चेक करून घ्यायची आहे। तर बाही ही परफेक्ट येते किंवा नाही, 1/2 इंच थोडीफार जास्त झाले तर काहीही हरकत नाही, परंतु कमी यायला नको। त्याच्यानंतर पुढचा खोलगट भाग सुद्धा कटिंग करून घेतला आणि मग वरती अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून आणि बाही अशा पद्धतीने बरोबर चेक करून घेतली तर परफेक्ट आलेली आहे। तर हे पूर्ण माप अंगावरून मोजून घेतलेली होती। तर अशा पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीत मी कटोरी ब्लाउज 30 इंच साईज कटोरी ब्लाउजची कटिंग पेपर कटिंग तयार करून घेतलेली आहे।
तर त्याच्यानंतर कटोरीसुद्धा चेक करून घेतली, तीसुद्धा अगदी परफेक्ट आलेली आहे। तर प्लीज मैत्रिणींनो, माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच माझ्या अशा नवनवीन येणाऱ्या व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करून सबस्क्राईब करा।